कलाक्षेत्र आणि समाजकारण ह्याच्यामध्ये मी कुठेतरी आहे आणि तेच मला आवडतं. ती निस्वार्थ सेवा आहे. गाढवाचं लग्न पार्ट 2 वर आम्ही काम करतोय. बरोबर. कधी येईल काय येईल त्याचं काही स्पष्टता मला नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे काही कुठल्या एका समाजाचा मक्ता नाहीये. माझ्यावर माझी महाराष्ट्रातली तमाम जनता 1 रुपयाचं गिव्ह अँड टेक नसताना प्रेम करते. अगदी खरं, ही माझी कमाई आहे. खूप चांगले चांगले प्रोजेक्ट ज्यांच्या कुणाकडे असतील कृपा करून मला अप्रोच करा. पायावर असं हे करते आणि तो खूप अवघड डायलॉग होता पण तो कसा येऊन गेला माहिती. ती म्हणते आता मात्र तुमची नंतर कमाल मात्र झाली, मात्र मला मात्र तुम्ही मात्र आशीर्वाद द्या मात्र. चित्रपट सृष्टीमधला तो जो कॅमेरा आहे ना तो किती लोकांना स्वीकारेल ह्याची तुम्ही खात्री नाही देऊ शकत. जस्ट बिकॉज आय फील दॅट नो माय ब्रदर इज व्हेरी टॅलेंटेड सो ही इज गोइंग टू बी अ सुपरस्टार असं नाही होत. ट्रोलर्सला मी मानत नाही कारण त्यांना फार रिकामा वेळ असतो. हिंदी असो मराठी असो कोणी असो माझ्यासाठी माझी गंगी म्हणजेच माझी स्टार आहे. हे मला खूप ह्याच्याने प्रोत्साहन मिळालं. आता हे ब्लेसिंग समजायचं का कर्सिंग समजायचं, काहीतरी चांगलं होत असतं तेव्हा कोणीतरी पाय खेचणारच असतं. माझ्याबद्दल बऱ्याच अशा अफवा पसरवल्या गेल्या. फिल्मी मराठी KMW मध्ये रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, मराठी चित्रपटसृष्टीतील काही व्यक्तिरेखा काळाच्या ओघातही मनाच्या कप्प्यात कायम सुरक्षित राहतात. गाढवाचं लग्न या चित्रपटातील सावळ्या कुंभाराची गंगी ही अशीच एक अविस्मरणीय भूमिका. ही भूमिका साकारत राजश्रीने आपल्या अभिनयाच्या ताकदीवर प्रेक्षकांच्या मनात अढळस्थान निर्माण केलं. गंगीच्या रूपात तिने ठसठशीत अभिनय साकारला होता. या यशानंतर तिने निर्मिती क्षेत्रात सुद्धा पाऊल ठेवलं आणि सिटीझन या चित्रपटाची निर्मिती केली. या व्यतिरिक्त तिने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेल्या आहेत पण लक्षात राहिली ती फक्त गंगी. चला तर स्वागत करूया गाढवाचं लग्न फेम गंगी म्हणजेच राजश्री लांडगे पाटील यांचं. गाढवाचं लग्न या चित्रपटातली आपली सगळ्यांची लाडकी गंगी यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. नमस्कार राजश्री मॅडम. नमस्ते. कशा आहात? मस्त. खूप वर्षानंतर आपण भेटतोय. जी. आपलं बोलणं साधारण मला वाटतं 3-4 महिन्यापासून चालू आहे आणि आज तुम्ही मला वेळ दिलाय त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे मनापासून आभार. खूप खूप आभारी माझी वाट पाहिल्याबद्दल आणि आल्याबद्दल फायनली. की आपण गाढवाचं लग्नमधली गंगी घराघरात पोहोचली, प्रेक्षकांच्या मनावर तिने राज्य केलं. त्याआधी मला तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घ्यायची आहे. आपलं शिक्षण सांगा आधी. मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे आणि त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन मी नॉयडामधून ज्वेलरी डिझायनिंगबद्दल केलं. म्हणजे डिझायनिंग कोर्स नाही केलेला, प्रॉपर पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा त्याच्यामध्ये केलेला आहे. कौटुंबिक पार्श्वभूमी सगळी शासकीय. माझे आजोबा गावचे सरपंच होते, पाटील होते आणि ते जोपर्यंत हयात होते तोपर्यंत ते गावचे बिनविरोध सरपंच राहिलेले होते. तसं आमचं गाव, स्वतः माझं गाव आदिवासी भाग, जरी आमचा तालुका आदिवासी असला अकोले तालुका तरी माझं गाव आदिवासी नाही आहे. परंतु आमचा आदिवासी मतदारसंघ जरी असला तरी माझ्या आजोबांचं किंवा आमचं कार्य बऱ्यापैकी तिथे सामाजिक कार्यामध्ये माझं कुटुंब पहिल्यापासून आहे. वडीलच नाही पण माझे आजोबा असतील, आमचं संपूर्ण कुटुंब सामाजिक क्षेत्रामध्ये आहे. आणि माझे वडील पाटबंधारे विभागामध्ये आणि महाराष्ट्र शासनामध्ये सचिव म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यामुळे तेही खूप मोठ्या ह्याच्यावर कार्यरत होते आणि महाराष्ट्र आणि गोव्याचे ते सचिव राहिलेले आहेत. त्याच्यामुळे थोडंसं सामाजिक, राजकीय, शासकीय अशाच पार्श्वभूमीतून मी आलेली आहे. आणि काही नाही, माझं सिनेमाच्या आधीचं आयुष्य म्हणजे इतर कुठल्याही विद्यार्थ्यासारखं आणि किंबहुना जास्त शिस्तीचं होतं. आणि शासकीय सेवेतल्या सर्वोच्च अधिकाऱ्याची मुलगी असल्या कारणाने ते कायम प्रेशर असणं, त्या पद्धतीने आपलं वागणं असणं, त्या पद्धतीने उठणं बोलणं. कारण की घरामध्ये येणारे पाहुणे अतिशय सर्वसामान्य शेतकरी पासून ते मोठे मोठे मंत्री महोदयांपर्यंत अशा पद्धतीच्या बॅकग्राऊंडमध्ये आमची वाढ झालेली असल्यामुळे व्यवस्थित बोलणं, व्यवस्थित उठणं, शिक्षणाला महत्त्व, सगळे उच्च शिक्षित घरामध्ये, भावापासून आमच्या आईच्या बाजूचे लोक असो, आमचे वडिलांच्या
वडील असो, सगळे अति उच्च शिक्षित असल्या कारणाने कोणतीही गोष्ट करताना, कुठच्याही कार्यक्षेत्रामध्ये वावर करायचा असेल तर त्याआधी शिक्षण हे पूर्ण झालेलं हवं. अशा पद्धतीच्या बॅकग्राऊंडमधून मी आलेली. त्यामुळे सिनेमा क्षेत्र, कलाक्षेत्र हा दूर दूरपर्यंतचा काही संबंध, विषय काही नाही. मग तुम्ही इकडे कशा पोहोचल्या कलाक्षेत्राकडे? पहिला चित्रपट कोणता? पहिला चित्रपट माझा तसं पाहायला गेलं तर मी कायम प्रत्येकाला सांगत आले, प्रत्येक इंटरव्ह्यूत सांगत आले, अशोक जाधव नावाचे एक निर्माते आहेत आणि ते आमचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध असणारे होते. ते आमच्या शासकीय सेवेतच होते ते. आणि पण त्यांना सिनेमा क्षेत्राचा किडा होता पहिल्यापासून. किडा यासाठी की खूप पॅशन लागतं ह्या क्षेत्रात काम करायचं असल्यावर. फायदा, तोटा, नफा, नुकसान ह्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला जोपर्यंत त्या क्षेत्राचं पॅशन येत नाही तोपर्यंत ना तुम्ही निर्मिती करू शकता, ना तुम्ही अभिनय करू शकता, ना तुम्ही काहीही करू शकता. स्वतःला फकीर करता आलं तरच तुम्ही या क्षेत्रात येऊ शकता. आणि ते काहीसे त्याच विचारसरणीचे होते. तर ते कदाचित काय त्यांना दिसत असेल. मी जेव्हा शाळेत होते तेव्हा शाळेला सुट्ट्या लागल्या, परीक्षा झालेली असली, घरी येणार, चहा प्यायच्या निमित्तानं येणार, साहेबांकडे काहीतरी काम आहे म्हणून येणार, वहिनी साहेबांकडे काम आहे म्हणून येणार, पण हळूच करून सांगणार, ताई 2 दिवस शूटिंगला येता का? तर मला कसं मकलाशा करायची सवय होती. माझे मोठे चुलते जे होते ते अतिशय सुंदर, त्यांना आमच्या अहिल्यानगरमध्ये ते म्हणतात ना ग्रामीण कवी होते. ते साहित्यांची आवड होती. ते उत्कृष्ट वादक होते. तबला किंवा पेटी वगैरे खूप छान वाजवायचे ते, हार्मोनियम वगैरे. तर कदाचित ते ब्लडमध्ये थोडी आर्ट होतीच. माझी आई उत्कृष्ट पेंटर, माझी आई कला, म्हणजे ह्या क्षेत्रात नाही पण चित्र कुठे ना कुठे कलेशी रिलेटेड काहीतरी ब्लड लाईन मधनं आलेलं होतं. बरोबर. आणि ज्या घरात जन्माला आले तिथे लहानपणापासून बघते की मोठी मोठी लोक भाषणं करतात, सर्व पद्धतीचे, सर्वसामान्यांपासून VVIP लोकांपर्यंत सगळ्या लोकांना आपली आई सगळ्यांना सामावून घेऊन आमचं कुटुंब पुढे जाते. तेव्हा कुठेतरी काहीतरी वेगळा वारसा आहे हे जाणवायचं सतत. आणि कला तर होतीच, काहीतरी आवाज काढून दाखव, आरशा पुढे उभं राहून ते डान्सच कर, काहीतरी, हे सगळं होतं माझं. पण कधी मला वाटलं नव्हतं की असं काय होईल. पण ते अशोक जाधवांनी काय केलं, प्रत्येक सुट्टीमध्ये त्यांचा कुठला तरी एक सिनेमा चालू असायचा आणि त्या वेळेला मग 2 दिवस त्यांच्याकडे जा. सत्ताधीश नावाचा जेव्हा सिनेमा त्यांचा आला, मी शाळेतच होती. बरं. तर कोल्हापूरला शूटिंग चालू होतं. अंबाबाईच्या दर्शनाला आई, मी, आम्ही सगळेजण आम्ही गेलेलो असताना शूटिंगवर ताईंना घेऊन या भेटायला, पण सदिच्छा भेटीसाठी गेलो. तर तिथे ना असेच पत्रकारांचा एक शॉट लागलेला होता. त्या शॉटमध्ये ना मराठी पत्रकार, हिंदी पत्रकार, त्या रवी पटवर्धन आणि कुलदीप पवार असे आपले नामवंत कलाकार होते तिथे. आणि मी शाळेतली बच्चू, आणि त्यांना काही केलं ना ते मॉबमध्ये कोणी इंग्रजी न्यूजपेपरचा पत्रकार वाटे ना बसवायला कपडे घालून. तर त्यांनी मलाच बसवलं. तर ते आता वडिलांना विचारलं नव्हतं, काही नाही, पण आईने फोन करून विचारलं की ते 2 मिनिटाचा फक्त यायचंय फ्रेममध्ये, नाही का, काही विषय नाहीये. तर मला त्यांनी ते कपडे घालून ते नट्टापट्टा केला इंग्रजी वृत्तपत्राचं पत्रकार असल्यासारखं. आणि मला वाटलं नुसतंच बसायचंय. त्यांनी मला एक वाक्य दिलं आणि साहेबांची मुलगी म्हणा किंवा कशामुळे म्हणा काय वाटलं माहित नाही, ते एक वाक्य मला बोलताना त्यांनी ना ती अख्खी जी 70 mm ची स्क्रीन असते थिएटरमध्ये, तर लॉंग शॉट नव्हतं, त्यांनी तो क्लोज लावला माझा. कम्प्लीट स्क्रीनवर थिएटरमध्ये मी एकटी दिसली आणि ते माझं वाक्य. तर माझं वाक्य बोलल्यानंतर वरतून रवी पटवर्धन आणि कुलदीप पवार जिन्यापर्यंत चालत आले, ही मुलगी कोण, हिला भेटायला वर पाठवा. भेटायला मी गेले. बाळा तू काय करते? म्हटलं मी शाळेत आहे, असं असं आहे, सुट्ट्या आहे म्हणून मी आले. अच्छा, तू सिनेमा क्षेत्रात यायचा विचार करतेस का? म्हणलं नाही नाही काय नाही, म्हणजे शाळेतच आहे तर काय संबंध ना, बापरे सिनेमाचं तर पण नाही काढू शकत. तर ते म्हणले नाही, तू ह्या क्षेत्रात येणार आणि तू जर ह्या क्षेत्रात आलीस तर तू आम्हाला नक्की येऊन भेट, आम्ही तुझ्या पाठीशी असू सगळे. तू ह्या क्षेत्रासाठी म्हणले, तुझा आवाज किती खणखणीत आणि स्पष्ट आहे म्हणले, आणि तू असं कसं तू हे करू शकते, तुझं स्क्रीन प्रेझेन्स वगैरे. आणि तसंच झालं. जेव्हा तो चित्रपट रिलीज झाला आणि सगळ्यांनी एक मुखाने सगळे म्हणले ही मुलगी कोण आहे.
वाव. तर मग त्यांच्या पुढच्या 2 झुंजार नावाचा सिनेमा असेल किंवा मग आणखी नाथापुरे आतामध्ये सेकंड लीड होता, कारण नाथापुरे आताला मी साधारण स्कूल पासून कॉलेजला जाण्याचा प्रवास होता. कॉलेजला गेली नव्हती, स्कूलमध्येच होती, पण पासआउट झाल्यानंतर कॉलेजलाच ऍडमिशन घेणार होती, ज्युनियर कॉलेजला. तर मकरंद अनासपुरे आपल्याला माहित असेल, आदिती सारंगधर, मकरंद अनासपुरे, स्वप्नील राजशेखर अशी कास्ट होती. एकदा जो तुटपुंजा रोल होता खरं सांगायचं झालं तर. यशवंत भालेकर नावाचे दिग्दर्शक होते आणि पुन्हा एकदा आमचे अशोक जाधव काकाच प्रोड्युसर होते. बरं. 5-6 दिवसाचं काम आहे, साहेब प्लीज परमिशन दे. म्हणलं डॅडी मी घरी बसून काय करू, मला जाऊ दे, मी नाही जाणार सिनेमा क्षेत्रात, पण मला जाऊ दे. मग मी गेले तिकडे आणि काय झालं, मला 5-6 दिवसाचं शूट होतं, पण एक गाणं आलं माझ्या वाटेला. कारण हिरोच्या मित्राची गर्लफ्रेंड ना मी. अच्छा. मग त्यांच्या गाण्यात मला नाचावंच लागलं असतं ना. पण तू स्वप्नील, मी आपली लहानशी, स्वप्नील राजशेखर 6 फूट 2 इंच उंच, डबल बोंड एकदम, आणि ही सगळी लोक माझ्यापेक्षा इतकी मोठे मोठे वयाने पण एक्सपिरियन्सनी सगळ्यांनी, आणि मी आपली, पण ते भय नव्हतं ना. म्हणजे कॅमेरा, मेकअप चांगलं दिसायचं की काय ह्याचं काही मला सोसच नव्हता. बिंदास म्हणतात ना, अशी बिंदास होते मी. कदाचित ते त्या कॅमेराला भावलं असावं की मला काही भीती, मी का चांगलं करते का वाईट करते ह्याचं जाणच नाही ना मला काही. ते गाणं आलं आणि एक सीन होता जो आदिती सारंगधर नावाच्या अभिनेत्रीचा माझा 1-on-1 लागला होता, क्लोज एकदम. आणि त्या सीनमध्ये आदिती सारंगधरचे हार्डली काही वाक्य असतील, जवळपास एक फुलस्केपचं पान भरून मला डायलॉग होता. बरं. आणि मी त्या दिवशी अंबाबाईला गेले सकाळी 6 वाजता, आणि त्या अंबाबाईच्या मंदिराच्या आतमध्येच श्री महासरस्वतीचं मंदिर आहे. मी प्रचंड मानते महालक्ष्मीला, अंबाबाईला आणि सरस्वतीला. तर मी सरस्वतीला म्हणलं, बाई मला तर काही डायलॉग पाठांतर कसं करतात माहित नाही, बोलायचं कसं माहित नाही, पण मी गजरा घेऊन गेले. म्हणलं बघ बाबा सांभाळून घे, मला नाही माहिती काय काय जादू झाली. आता ही गोष्ट मी कुठल्याच इंटरव्ह्यू मी हे सांगितलंय की मी हा डायलॉग अशा पद्धतीने, हे सगळ्यांना माझी जर्नी माहिती आहे, पण एवढं डिटेल मी तुम्हाला प्रथम सांगते की मी त्या दिवशी गजरा घेऊन गेले सकाळी 6 वाजता आणि सरस्वतीला म्हणलं, बाई मला नाही माहिती कसं बोलायचं, दिसायचं पण चांगलं, कॅमेऱ्यात मला एक फुलस्केप भरून मला काहीच पाठ झालेलं नाही. मुळात पाठांतर करून काही बोलणारी व्यक्तीच मी नाही. मी ऍक्च्युली वाऱ्यासारखी आहे. हो, जे येईल ते समोर, मला जे समोर येईल ते मी लढते. म्हणजे मला ते, पण डायलॉगचं तसं नसतं ना. डायलॉग साठी तुम्हाला त्या पद्धतीनेच जावं लागतं, आणि हे मी कधी केलं नव्हतं. काय जादू झाली मला माहित नाही. आणि सगळ्यांना असं वाटलं, तो रिटेक 2 झाले ते समोरच्यांमुळे झाले, माझ्यामुळे नाही झाले. तो अख्खा फुलस्केप भर मी काय घुसली माहित नाही त्या सीन मध्ये. तो शॉट ओके नुसता झाला नाही तर सगळ्यांनी टाळ्या मारल्या, आणि त्याच्यानंतर सगळे मला म्हणायला लागले, अभिनेत्री चिडली. अभिनेत्री मला म्हणली की ही एकपाठी आहे का, हा सीन सिनेमातनं उडवा, हा नाही पाहिजे. अच्छा. त्याच्यावर पण एक राजकारण झालं की ह्या मुलीने खूप चांगलं परफॉर्म केलंय आणि ही एकपाठी, ही लपवते, ही अभिनेत्री आहे, ही अभिनय क्षेत्र. आणि कसलं काय, कॉलेजला पण शाळेच्या सुट्ट्या लागल्यात, मी आपली आले. पण आता जर मला सांगितले, ते माझ्यासाठी ते काका ना जे प्रोड्युसर अशोक जाधवनी मला सांगितलं, ताई छान करा, तुम्हाला जमेल. माझ्यासाठी तेवढंच एक तकिया कलाम. मला मकरंद अनासपुरे काय आहेत, आदिती सारंगधर काय, कोण काय, मला काही मतलब नाही याच्याशी. मी मला जी कामगिरी दिली ती चोख करणं एवढंच माझं काम होतं. आता करतोच आहे तर काहीतरी करण्यात काही पॉइंट नाही, त्यांच्या सिनेमाचं नुकसान कशाला करायला पाहिजे. तर तो खूपच बेहतरीन झाला सीन, खूप बेहतरीन झाला. म्हणजे मी पण अवाक झाली. म्हणजे खरं सांगायचं झालं तर त्या दिवशी मलाही जाणवलं की हे क्षेत्र मला बोलवते. पण थोडंसं अवघडच आहे, कारण की आपल्या दूरपर्यंत ना आपलं कोणी इथे गॉडफादर आहे, ना हे बॅकग्राऊंड आहे आपल्याला, आणि ना आपली परिस्थिती अशी आहे की कोणी आपल्याला ह्याची परमिशन देईल. ह्याच्यानंतर त्या सेटवर मी इतकी लाडकी झाली, सगळ्यांची इतकी लाडकी झाले. मकरंद अनासपुरेंपासून सगळे टेक्निशियन पासून ते स्पॉट बॉय पासून सगळे माझे मित्र झाले. म्हणजे मी ह्या लोकांना, आज मकरंद अनासपुरे इज अ व्हेरी बिग नेम, खूप मोठे स्टार आहेत. पण हे सगळे माझे कोल्हापूरची जी अख्खी गँग आहे, सर्जेराव पाटील असतील, यशवंत भालेकर आता हयात नाही आहेत, पण हे सगळ्या लोकांची मी इतकी लाडकी झाले
की मला माझं नामकरण झालं. मला माझे सगळ्या कोल्हापूरचा चित्रपट सृष्टीतला मित्र परिवार जे खूप जवळचे मला बाप्या बाप्या म्हणतात, कारण मी एकदम बेछूट ना. म्हणजे मला अति डेअरिंग नाही पण एकदम निरागस बालपण कसं असतं की आपल्याला काही भीतीच नाहीये कशाची, नाही का, नुकसानीचं माहीतच नाही ना, तर भीती कसली असणार. ते खूप भावलं सगळ्यांना, मी सगळ्यांची खूप लाडकी झाली. मग गॅप झाला बऱ्याच वर्षांचा, माझं शिक्षण चालू होतं आणि असंच एकदा मला गाढवाच्या लग्नाच्या ऑडिशनसाठी कॉल आला. तर मी उडवून लावला तो. म्हणजे मला बीडला शक्यच नाही, काय खोटं सांगता, मला कशाला लीड रोलसाठी कोणाचा येईल. मग मी 2-3 कॉल्स उडवून लावल्यानंतर चौथा कॉल मला मकरंद अनासपुरेंचा आला. अरे बाप्या तुझं चाललंय काय? म्हटलं का, काय झालं? अरे तुला ऑडिशनसाठी ते लोक कॉल करा, तुला कळतंय का किती मोठा सिनेमा आहे हा? बरं हा तुला मिळेलच असंही नाहीये, कारण हा एक फुल फ्लेज रोल आहे, हा एका नटाच्या बरोबरीचा रोल आहे किंवा किंबहुना नटापेक्षा जास्त पॉवरफुल रोल आहे. तो तुला ऑडिशन तरी दे ना, नसेल करायचं तर नको करू, पण तेवढं सांभाळ इज्जत, मी पण तुला सांगतोय जा म्हणून. म्हणलं गुरुजी घरी नाही सांगू शकत, मला गपचूप जावं लागेल. नाहीच म्हणायचे ना, जाऊ मग काय. ते म्हणे नको सांगू घरी, जर सिलेक्ट झाली तर बघू काय करायचं. तर मी आईशी डॅडीशी आम्ही सगळेजण मिळून गळ घालून काहीतरी करू, पण हे सोपं नाहीये. पण कुठून तरी मला असं वाटतंय की आम्हाला म्हणजे त्यांचे जे प्रोड्युसर होते परदेशी सर होते, म्हणले मला नाही माहिती, मला आतून असं वाटतं की तुला जमणार आहे हे. तर मी गेले, 5 ते 6 ऑडिशन्स दिलेत मी. खूप लोकांना असं वाटतंय कुठून तरी काहीतरी केक वॉक आहे, अजिबात नाही. तुम्ही स्वतः जाणता ह्या क्षेत्रात सुद्धा इतकी कॉम्पिटिशन आहे, कलाकारांमध्ये सुद्धा इतकी कॉम्पिटिशन आहे. ते एक बाहेरून येणार काय टिकणार ह्या लोकांमध्ये, सांगा बरं मला. तुम्हाला जर मेकअप कसा करायचा ह्याच्यावरून जोक झालेत माझ्यावर सिनियर्स लोक. मी जाऊन रूममध्ये बसायची सकाळी सकाळी, किशोरी आंबिये असतील, किशोरीताई वगैरे, छोटे छोटे रोल जेव्हा मी करत होती की असेच सुट्ट्यांमध्ये जाऊन तर मी अशी लहान मुलासारखी अशी तोंडाकडे बघायची, कुठं मेकअप कसा लावतात, काय लावतात. मी माझं रॅगिंग झालेलं आहे. मला किशोरीताईंनी मेकअप शिकवायचा प्रयत्न केला होता त्यावेळेस, जो मी प्रामाणिकपणे शिकायची. राहुल सोलापूरकर असेल, त्यावेळेसची इंडस्ट्री खूप वेगळी होती. आणि ह्या सगळ्या लोक असं नाही, मला चांगले लोक पण भेटली, निर्मितीताई सावंत असतील किंवा काय. पुढे उठून मी 1 साथ फ्री नावाची फिल्म केली, जिथे 7 अभिनेत्री होत्या, एवढासा रोल होता, पण मी केला. त्यातही मी उठून दिसली. तो सिनेमा रिलीज झाला नाही, पण तो जर झाला असता तर काहीच्या काही माझी हवा झाली असती, कारण की 7 दिग्गज अभिनेत्रींमधली मी एक होती. तरी मी ते चॅलेंज स्वीकारलं होतं. पुन्हा एकदा तेच, असुरक्षिततेची भावनाच नाही, त्याच्यामुळे भयच नाही. गंगीचं 6 वेळा ऑडिशन झालं. म्हणजे एकदा फक्त मोबाईलवर डायलॉग माझे ऐकले गेले, एकदा तो गेटअप केला गेला, एकदा तर एका खूप नामवंत अभिनेत्रीचं सिलेक्शन ऑलरेडी झालेलं होतं. बरं, म्हणजे मी जेव्हा माझी 2री-3री ऑडिशन होती तेव्हा मला ऑलरेडी हळूच एकाने सांगितलं होतं की तुझा टाइमपास चाललाय, तू ऑलरेडी झालेलं आहे, हे रोल साधा सुद्धा नवख्या पोरीचा रोल नाहीये. म्हटलं हो हो करेक्ट आहे, बरं आहे. म्हटलं चला जाऊ आपण घरी. परंतु काय झालं, मी घरी गेल्यानंतर आमच्या निर्माते जे आहेत सुभाष परदेशी सर म्हणून आहेत, प्रचंड म्हणजे देव माणसं आहेत ह्या जगामध्ये, खूप चांगल्या मनाची लोक आहेत. आणि चांगली गोष्ट आहे की देव माणसं मला भेटली आहेत आणि त्याच्यामुळे कदाचित मी काम कमी करते, परंतु मी काम करत नाही ही अफवा आहे. काम मिळत नाही सत्य, कारण सत्याला धरून चालणाऱ्या लोकांचा मार्ग थोडासा अवघड असतो. पण काही हरकत नसते, आपल्याला क्वांटिटीपेक्षा क्वालिटी काम केलेलं पाहिजे. म्हणून साठी मी कधी, जोपर्यंत मला काही चॅलेंजिंग वाटत नाही तोपर्यंत कमवलेलं नाव खराब करण्यापेक्षा ते आहे त्याच्या पुढे जाता यायची जर खात्री असेल तरच करण्यात अर्थ आहे. पण ऑलरेडी लाखो शेकडो मुलं स्ट्रगल करतायत, त्यांच्यात मी कशाला अजून आणखीन ॲडिशन करू ना. मला जर माहिती आहे, माझा आत्मविश्वास मला माहिती आहे, त्याच्या मी जे एक बेंचमार्क सेट झालाय माझा परमेश्वराच्या कृपेने, त्याच्या पुढे जर मला जाता आलं तर मी काही करू शकेल. पण त्याच्या पुढे जर मला जाता येणार नसेल तर मी आहे ते खराब करण्यात मला पॉईंट वाटत नाही. मग त्या प्रोड्युसर्स मी आणि त्या अख्ख्या टीमनी गळच घातली दिग्दर्शकाला की डोळे झाका 1 मिनिट आणि ह्या मुलीचा आवाज ऐका आणि डायलॉग ऐका, ही गंगी आहे आपली. अच्छा, म्हणजे अशा तऱ्हेने तो प्रवास माझा सुरू झाला. सुंदर.
अभिनय, समाजकारण आणि राजकारण या सगळ्याची सांगड कशी घालता? ब्लेस्ड. मला स्वतःलाच कधी कधी दमायला होतं विचार करून, पण आय टेक एव्हरी डे ॲज इट कम्स. जसा दिवस ज्या दिवसाची डिमांड, म्हणजे जसं की आता जर समजा मी एखादं प्रोजेक्ट घेतलं फिल्मचं आणि त्याच्याशी संबंधित मी कार्यरत असेल, तर मग मी कम्प्लिटली 100% डेडिकेशन तिकडे देते. बरोबर. मग तो मी पॉजच घेते डायरेक्ट, म्हणजे मी सांगूनच टाकते तिकडे सगळ्या गोष्टी जाऊ दे बाजूला. जे गोष्टीचा हातात घेणार मी, ज्याला हात लावणार, त्याचं पूर्णत्व झाल्याशिवाय मी दुसरीकडे म्हणजे डिफोकस होत नाही मी. बरोबर. त्याच्यामुळे कदाचित मल्टीटास्किंग मला जमतं. पण सिनेमा क्षेत्र हे असं आहे की ज्या वेळेला तुम्ही मल्टीटास्किंग नाही करू शकत, बिकॉज तुम्हाला एका सर्टन पद्धतीने दिसावं लागतं, तुम्हाला त्या भूमिकेत शिरावं लागतं आणि तुम्ही ते बनल्याशिवाय तसं परफॉर्म नाही करू शकत. त्यामुळे ते करत असताना मी हे बाकीच्या गोष्टी सगळ्या बाजूला ठेवून देते आणि क्लिअर कट सांगूनच तशा पद्धतीने मी. म्हणून कदाचित हे बाकीचं पण माझं आयुष्य बऱ्यापैकी डिमांडिंग असल्या कारणाने मी ती सांगड घालत घालत पुढे जाते. त्याच्यात थोडं नुकसान होतं माझं वैयक्तिक, पण ठीक आहे. अभिनेत्री म्हणून तुम्हाला सगळे ओळखतातच, पण सामाजिक कार्य आणि राजकारण, समाजकार्य तुमचं काय आहे ते सांगा. राजकारणात मी नाही आहे. हां. अगदीच डायरेक्ट राजकारणात मी नाही आहे, पण पार्श्वभूमी राजकीय आहे. बरं. आणि सामाजिक आहे. त्याच्यामुळे नातेसंबंध असतील, मित्रपरिवार असेल किंवा थोडंसं फॅमिली बॅकग्राऊंड राजकीय असल्या कारणाने कदाचित खूप लोकांना मी ह्या प्रसिद्धी क्षेत्रात किंवा ह्या सिनेमा क्षेत्रात असल्यामुळे बऱ्याच लोकांना असं वाटू शकतं का कधी ना कधी राजकीय प्रवास माझा आहे किंवा काय आहे. तर मला तशी गरज नाही वाटत. शक्य होतं ते मला. बेसिकली मी कॉलेज पास आउट झाल्यानंतर मी राजकीय क्षेत्रातच यायला हवी होती, कारण मला सामाजिक क्षेत्राचं वलय असल्या कारणाने मला ते ब्लडमध्ये आहे कुठेतरी, ते येऊ शकत होते मी. पण नाही, मी हाडाची कलावंत आहे आणि माझं समाजकारण हे माझ्या वडिलांना आणि माझ्या आजोबांना आणि माझ्या गावाशी डेडिकेटेड आहे. अच्छा. त्याची पब्लिसिटी मी कधी केलेली नाहीये. आपण जर काढाल कुठूनही माहिती तर आपल्याला तोंडी माहिती खूप काही मिळेल. माझी पब्लिसिटी ही तुम्हाला माउथवर मिळेल. बरोबर. तुम्हाला कुठेही माझ्या समाजकारणाचा किंवा कुठेही हा सोर्स तुम्हाला दिसणार नाही माझा. आता माझं जे समाजकारण आहे ते आज नाही आहे. मी बऱ्यापैकी एक 10-12 वर्षांपासून मी आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. माझ्या गावचं कामं असतील, शाळेची कामं असतील. मी माझ्यासाठी काहीच नाही करत आहे बेसिकली. तो माझ्यासाठी मी जर केलं काही तर तो चित्रपट असेल, सिनेमा असेल, कारण ते माझं पॅशन आहे. तेवढीच एक गोष्ट जी मी माझ्यासाठी करते. बाकीची सर्व गोष्टी जी आहे ते मी माझ्या कुटुंबाच्या दृष्टीने किंवा माझ्या लोकांसाठी करते. कारण मी माझ्या आजोबांचा प्रवास पाहिलाय, मी माझ्या वडिलांचा प्रवास मला जेव्हापासून आठवतंय, माझ्या आईचे कष्ट पाहिले, मी सगळ्यांचं सगळं पाहिलंय. माझे नातेवाईक असतील, मोठे मोठे मंत्री असतील किंवा मी ह्या सगळ्या लोकांचं वागणं पाहिलंय लहानपणापासून. खूप सोपं असतं राजकारणावर भाष्य करणं, एखाद्या गोष्टीला नावं ठेवणं, एखाद्या गोष्टींवर. हे बघा, चांगले आणि वाईट प्रकारची माणसं ही सगळ्या क्षेत्रात आहेत. बरोबर आहे. सिनेमा असो, राजकारण असो, राजकीय लोकांवर चिखलफेक करणं फार सोपं जातं लोकांना. पण हे असं काहीच नाही. हे सगळं कधी होतं माहिती का? तुम्ही जेव्हा बाहेर असताना तेव्हा तुम्हाला फार सोपं जातं कोणाला काहीही बोलणं. असतात ना, मग आमच्या क्षेत्रात नाही आहेत का? आमच्या चित्रपट क्षेत्रात कमी खराब लोक आहेत का? नाही आहेत का इथे वाईट अनुभव? तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जॉबला जा, सगळीकडे नाहीये का? पण काय होतं, राजकारण, समाजकारण, चित्रपटसृष्टी ही अतिशय ओव्हरली पब्लिसाइज्ड क्षेत्र आहेत. त्याच्यामुळे फटदिशी नाही का हा वाईट हा चांगला, काय खरं आहे त्याची सत्यता न पडताळता कोणीही उठून बोलतं, त्याच्यावर भाष्य केलं जातं. असं नाहीये. आणि हे खूप राजकारण हे फक्त शो शायनिंग नाहीये, पॉवर आहे, मस्ती आहे, हा गैरसमज आहे लोकांचा. आणि ज्यांना कोणाला हे करायचंय त्यांनी राजकारणात यायला नाही पाहिजे. मी त्याच्यात वाढलीये म्हणून मी सांगते, म्हणून मी त्यात नाहीये. बरोबर. कारण ह्यात जर असायचं असेल ना तर तुम्हाला सगळं बंद केलं पाहिजे. समाजाची, जनतेची सेवा करणं, कायद्याच्या आणि शासनाच्या आणि पूर्ण ह्या सगळं जे पद्धती आहे, कार्यपद्धती, कार्यप्रणाली जी आहे,
मग ते केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, त्याच्यानंतर आपला कायदा असेल, ब्युरोक्रॅट्स असतील, अधिकारी वर्ग असेल, हे एक शिस्तबद्ध पद्धतीने ही कार्यप्रणाली असते. बरोबर. त्याच्या ह्याच्यात राहून, त्या बंधनांमध्ये राहून जितकं जमेल तितकं तुम्ही तुमच्या पोझिशनचा जास्तीत जास्त फायदा समाजापर्यंत, लोकांपर्यंत पोहोचवणं, त्याच्यासाठी तुम्ही त्या क्षेत्रात असता. हे मला जमेल का आता? नाही जमणार. सोपं नाही आहे. नाही, सोपं नाही. तू राजकारण हे देणं जास्त आहे घेण्यापेक्षा. खरंय. त्याच्यामुळे तुम्ही फक्त शो सायनिंगसाठी एखादी टर्म काढून नेऊ शकता, पण तुम्हाला समाजात तळागाळात त्यांचे शिव्या, शाप, सगळं इतकं सगळं काम केल्यानंतर दर 5 वर्षांनी परीक्षा द्यायची आहे. त्याच्यावर तुमचं काम कितीही चांगलं असलं तरी लोक तुम्हाला अर्वाच्य बोलू शकतात. अगदी. मीडिया असेल, लोक असेल, जनता, काय असेल ते असेल, तुमचे विरोधक असतील, घरातले सुद्धा कधी कधी विरोधात जातात. मी कलाकार आहे, मला त्या कलाक्षेत्रामध्ये असून मला समाजाचं जेवढं कार्य करता येईल, बरोबर, सांगत, राजकारण पण नाही, पण कलाक्षेत्र आणि समाजकारण ह्याच्यामध्ये मी कुठेतरी आहे आणि तेच मला आवडतं. ती निस्वार्थ सेवा आहे माझी, पब्लिसिटीसाठी करत नाही. बरोबर. माझं गावाकडे स्कूल आहे जे माझ्या आजोबांच्या नावाने चालतं. अच्छा. त्या स्कूलसाठी माझ्या आदिवासी भाग आहे आमचा. हो. मतदारसंघही आदिवासी आहे, लोकसभेचा मतदारसंघही आदिवासी आहे, खाली पण आदिवासीच मतदारसंघ आहे. त्याच्यामुळे माझं पूर्ण कुटुंब जे आहे, तुम्ही जर इतिहास काढला माझ्या कुटुंबाचा तर कोणीही वैयक्तिक स्वार्थापोटी काही करूच शकत नाही. कारण ना आमच्या घरातलं कोणी आमदारकीला उभं राहू शकतं, ना खासदारकीला उभं राहू शकतं. मग कशासाठी आहे समाजकारण? जर आम्ही कुठेतरी कोणत्या तरी पोझिशनला आहोत, माझे वडील होते, त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांच्या टॉपला होते ते, मग त्यांचं काही करायचं राहिलं नाही, तर त्यांना जितकं शक्य झालं तेवढी सेवा त्यांनी दिली. म्हणजे एक अधिकारी म्हणून स्वतःच्या कुटुंबाला नाही बघितलं त्यांनी. त्यांनी त्या पोझिशनचा वापर, फायदा तमाम महाराष्ट्रातील खूप साऱ्या शेकडो जनतेला करून दिला फायदा. ते कदाचित माझ्यात आलेलं असल्यामुळे मी जर काही, समजा मला जर लोक मानत असतील किंवा माझं कार्य कुठे चांगलं राहिलं तर जास्तीत जास्त माझं नाव चांगलं राहिल्यामुळे मला लोकांचं काम करता येईल, म्हणूनसाठी मला ते एका लेवलला राहणं आहे. बरोबर. ही एकदम स्पष्टता आहे माझ्या जीवनामध्ये. त्यामुळे माझ्या आसपासची सगळी लोक राजकारणात असल्यामुळे मला राजकारणात जायची काही गरज वाटत नाही. खूप छान. सध्याचं लाईफस्टाईल कसं आहे? सध्याचं लाईफस्टाईल असं आहे की आता गाढवाचं लग्न पार्ट 2 वर आम्ही, ही न्यूज आहे, ही अगदीच ऑफिशियली बाहेर काढायला परमिशन नाही आहे, पण त्यावर आमचं एम आहे. गाढवाचं लग्न पार्ट 2 वर आम्ही काम करतोय. बरोबर. कधी येईल, काय येईल त्याचं काही स्पष्टता मला नाही आहे, परंतु आम्ही त्या प्रोजेक्टवर काम करायच्या प्रयत्नात आहोत. बरं. आणि तो प्रोजेक्ट करेपर्यंत मी माझी गावाकडची सगळी जी सामाजिक कामं असतील, माझ्या शाळेशी संबंधित कामं असतील, किंवा नुसतीच माझी शाळा नाही, माझ्या आदिवासी भागात काही शाळा आहेत ज्या प्रचंड डबघाईला आलेल्या आहेत. अच्छा. मीही स्वतः शिकत हे सगळ्या गोष्टी माझे वडील बघत होते, पण आता कालांतराने, वयोमानाने थोडंसं त्या जबाबदाऱ्या माझ्याकडे आलेल्या असल्या कारणाने ही सगळी कामं मला करायला लागतात. त्यामुळे अर्धा वेळ मुंबईत असते मी, अर्ध्यापेक्षा जास्त वेळ म्हणलं तरी मी गावाकडे असते. ते गावाकडचं सगळं कामं जोडून, त्याची जोडणी करून मग ह्या चित्रपटावर माझा फोकस असेल सगळा. हे सध्या आहे असं. त्यामुळे काही ना काही सतत चालू असतं आणि सतत प्रवास चालू असतो. सतत आताही मी चालली आहे, तुम्हाला भेटल्यानंतर मला गावालाच निघायचं आहे. तिकडचं सगळी कामं जोडणी 5-6 महिन्याची करून दिली की मी माझ्या चित्रपटाशी संबंधित कामांवर, त्याच्यानंतर माझा ग्रुप आहे जे सिटीजन आम्ही सिनेमा बनवला होता, आमचा ग्रुप आहे. आमचा ग्रुपही बऱ्यापैकी वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करतोय. छोटे मोठे प्रोजेक्ट आहे, काही कमीपणा नाही. मग काही प्रोजेक्ट असे इन्फॉर्मेटिव्ह असतील, काही छोटे मोठे यूट्यूबसाठी असतील किंवा काय असतील, पण कलाक्षेत्रामध्ये मी पहिल्यापासून कार्यरत होते, आहे, राहणार. परंतु मला नाही माहिती आता हे ब्लेसिंग समजायचं का कर्सिंग समजायचं. काहीतरी चांगलं होत असतं तेव्हा कोणीतरी पाय खेचणारच असतं. माझ्याबद्दल बऱ्याच अशा अफवा पसरवल्या गेल्या की हिने चित्रपट सृष्टीच सोडली आहे. मधले माझे 5-6 वर्ष त्यात गेले.
मला फार क्लॅरिफिकेशन करत राहावं लागलं प्रत्येकाला की मी नाही सोडली आहे. कोण म्हणलं मी चित्रपटसृष्टी सोडली आहे? मी चित्रपट क्षेत्रातली नसल्या कारणाने मला ही कोंडी फोडायला फार जड गेलं. मी कसं 1 on 1 जाऊन सांगणार प्रत्येकाला? मला नाही कळायचं की मीडियाला कसं हाताशी घ्यायचं, मला नाही कळायचं विनाकारण पार्ट्यांमध्ये कसं हे सगळं मला कधीच कळलं नाही. आणि आता जेव्हा मला कळलंय तरी मला ती आवश्यकता वाटत नाही की हे सगळं करून रेकग्निशन मिळण्याची परिस्थिती नाहीये. उभा महाराष्ट्र, माझा व्ह्युअर, माझी कमाई काय आहे तुम्हाला सांगते की खूप सारे अभिनय करणारी माणसं, खूप अभिनेत्री खूप फेमस आहेत, मोठे मोठे आहेत, चांगले आहेत, सिनियर्स आहेत आणि मीही त्यांना मानते. पण हे लोक सतत काही ना काही करत राहतात तेव्हा त्यांचं नाव खूप मोठं राहतं. तेव्हा त्यांना जनतेकडून प्रेम मिळतं. कुठे ना कुठे गिव्ह अँड टेक आहे. माझ्यावर माझी महाराष्ट्रातली तमाम जनता 1 रुपयाचं गिव्ह अँड टेक नसताना प्रेम करते. अगदी खरं, ही माझी कमाई आहे. आणि त्याच माझ्यावर आलेल्या जबाबदारीमुळे मी पुढचं जेही प्रोजेक्ट करेल, माझी जनता किंवा माझे जे फॅन्स आहेत गंगीचे, त्यांनी कधीच म्हणलं नाही पाहिजे की अरे ही काही करायला लागली. खरंय, समजतंय? ती जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे माझ्या जनतेसाठी मी थांबली. मला जो कोणी माझ्यासारखा विचार करणारा, ज्याला कामाशी काम आहे, हे पहा, मला काम करण्यासाठी ह्या क्षेत्रात राहण्यासाठी मी काही चुकीचं नाही वागू शकत. कारण मी एक सर्टन माझं बॅकग्राऊंड घेऊन आलेली आहे. त्या बॅकग्राऊंडचा वापर मी ह्या क्षेत्रात कधीच केलेला नाही. तुम्ही जर चौकशी केली तर तुम्हाला सगळे सांगतील की राजश्री लांडगे ही अतिशय सर्वसामान्य माणसाप्रमाणे पोटात घुसून राहिली आहे. पण कायम चित्रपटसृष्टीतल्या काही ग्रुपने मला कायम बाजूला ढकलण्यात आले. अरे तुम्ही काय, तुमचा समाज तर काय राजकीय क्षेत्रात असतो, तुमच्याकडे जमीन असते, तुमच्याकडे शेती असते, इथे तरी आम्हाला काम करू दे, तुमचं काय? मग माझं एकच उत्तर आहे, मग तुम्ही रितेश देशमुखला म्हणू शकता का असं? माझ्या समाजाचं आहे, बरोबर, 3 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या माणसं, रितेशपेक्षा मोठं कोण आहे? बरोबर, इथे या क्षेत्रामध्ये इथे कोण आहे? आणि आम्हाला प्रचंड भूषण आहे, कशाला लाज वाटली पाहिजे? तुम्ही त्यांना सांगू शकता का की तुमच्याकडे सगळंच आहे, तुम्ही कशाला चित्रपटसृष्टीत काम करता? हे पहा, शेवटी त्यांचं बॅकग्राऊंड किती मोठं असो, कुठेतरी त्यांचं स्वतःचं वागणं, त्यांचं काम करणं, त्याच्यामुळेच ते पॉप्युलर आहेत ना. बरोबर. बॉलिवूडमध्ये फक्त केवळ मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे म्हणून साठी ते एवढे फेमस आहेत का? नाही. ठीक आहे, उपलब्धी सोपी गेली असेल त्यांना बाकीच्यांपेक्षा, परंतु शेवटी त्यांच्या वागण्यामुळे ते लोकप्रिय आहेत, त्यांच्या कामामुळे ते लोकप्रिय आहेत ना. ते त्यांच्यापासून तुम्ही काढून नाही घेऊ शकत. तसंच राजश्री लांडगे, जर गंगी माझी भावली नसती, केवळ हिचं बॅकग्राऊंड कुठलं तरी आहे म्हणून मी गाजू शकते का? नाही. हे जाम झूट आहे. हे खरं, ज्याचा त्याचा स्ट्रगल आहे. हे काही नाही, तुम्ही कामावर बोला. कॉम्पिटिशन करायची ना, बाकीचं सगळं सोडा, कामावर बोला. बरोबर. कारण कॅमेऱ्याला माहित नाही राजश्री लांडगे कोणाची मुलगी आहे, कॅमेऱ्याला रितेश देशमुखचं बॅकग्राऊंड नाही कळत, कॅमेऱ्याला फक्त ती व्यक्ती दिसते, तो अभिनय दिसतो आणि ती भूमिका दिसते. अगदी खरं आहे, अगदी खरं बोललात हे खरंच तुम्ही. आता गंगीचा विषय निघालायच तर गंगीचा एखादा डायलॉग होऊन जाऊ देत ना. गंगीचा डायलॉग, गंगी म्हणते, हा सगळ्यात अवघड आहे डायलॉग, त्यामुळे मी हा बऱ्याच ठिकाणी म्हणते, त्याच्याने माझं ब्रेन पॉवर माझ्या लक्षात येते म्हणून मी तो डायलॉग म्हणत असते. सावळ्या कुंभार स्वर्गातून जाऊन येतात आणि मग गंगी म्हणते, तिथे तुम्हाला तुमचा आईबाप भेटला असते आणि माझा आईबाप भेटला असते आणि कशी आहेत समजते. तर सावळा कुंभार सांगतो का, माझे आई वडील पुण्यवान आहेत, ते स्वर्गात आहेत, असं तसं, तुझे आईबाप पाप्याचा पितार हे. ती म्हणते, तुम्ही जर खरंच स्वर्गात गेले असाल तर मला आशीर्वाद द्या. मग सावळा कुंभार म्हणतो, जा मग रस्त्यावर रणकी राहा. मग ती पायावर असं हे करते आणि तो खूप अवघड डायलॉग होता, पण तो कसा येऊन गेला माहिती. ती म्हणते, आता मात्र तुमची मात्र कमाल मात्र झाली, मात्र मला मात्र तुम्ही मात्र आशीर्वाद द्या मात्र. तुम्हीच नाही, मी तुम्हाला सांगते गंमत, महाराष्ट्र वेडा आहेच हो. आहे. आणि खूप खूप कमी कलावंत असे असतात जे लोकांच्या हृदयावर राज्य करतात. अगदी खरं. आणि त्यामुळे मी खूप हंबल आहे, त्यामुळे मला जास्त वाटतं की मी समाजाचं देणं लागतं. मला म्हणायचंय काय, शॉर्टकट मध्ये खूप चित्रपट करूनही जेवढं नाव मिळालं नाही लोकांना, तेवढं तुम्हाला एका चित्रपटाने अगदी लोकांच्या मनावर राज्य केलंय तुम्ही. खूप पाहिजे असं. आणि मी तुम्हाला सांगते, मी लहानपणी काय असेल ते असेल, पण माझ्या आयुष्यात मी जर एखादी ब्रँडेड वस्तू वापरते
किंवा मी माझ्या आयुष्यात काय करते तर ते मी स्वतःला स्वतः घेते. मी कुणाचं काही फुकटच्या जीवावर शायनिंग मारणारी मी नाही. ना मला कोणी लाखोंचे गिफ्ट करतं, ना कोणी मला फार्म हाऊस घेऊन देतं, ना कोणी मला गाडी घोडं घेऊन देतं, ना मी कोणाची गर्लफ्रेंड आहे. चित्रपटसृष्टीमध्ये नवोदित कलाकारांसाठी तुम्ही काय सांगाल किंवा त्यांच्या पालकांना काय सल्ला द्याल? पालकांना खूप छान प्रश्न आहे हा. म्हणजे स्वतःहून मी जर असं काही सांगायला गेले तर ते उगाचच लेक्चर आणि प्रबोधन. पण मी जे काही सांगेन तुम्हाला हे माझा स्वअनुभव आहे. तुम्ही कुठल्याही बॅकग्राऊंडमधून जरी आलात ना तरी स्ट्रगल सगळ्यांना समान आहे. खरं. नाहीतर मग तुम्हाला चक्क इंडस्ट्रीतले लोक म्हणतील तुम्ही जर काहीतरी घेऊन बॅगेज जर इथे येत आहे घरीच थांबा मग तुमच्या, मग तुम्हाला इंडस्ट्री नाही आहे. इथे सर्वांनी समान होऊन यायचं असतं. तुम्ही त्या कलेला सरेंडर्ड पाहिजे, या क्षेत्राला सरेंडर्ड पाहिजे. मी याची ही, मी त्याचा तो, असं करून इथे जमणार नाही. इथे फक्त टॅलेंट, दोन गोष्टी, एक नशिबाचा भाग आहे, 80-90% नशिबाचाच भाग आहे. त्यातले उरलेले 10-15% जर तुमच्यात खरंच असेल ना काहीतरी, तर तुमचं ते लक आणि तुमचं हार्डवर्क हे जर करेक्ट सिंक्रोनाइज झालं तरच तुम्हाला इथे संधी आहे. दुसरी गोष्ट, मला आपल्या भागातनं, गावाकडनं, आपल्या जिल्ह्यामधनं किंवा इतर महाराष्ट्रातल्या कुठच्याही जिल्ह्यामधून येणाऱ्या आणि त्यांना पाठवणाऱ्या पेरेंट्सला खूप मला हे सांगावंसं वाटेल की आपल्याला खूप वाटत असतं की आपल्या घरातला एखादा मेंबर, आपला मुलगा किंवा मुलगी किंवा आपला एखादा भाऊ किंवा कोण खूप टॅलेंटेड आहे. आपल्या दृष्टीने ते टॅलेंटेडच असतात, असतं प्रत्येक माणसात काहीतरी. परंतु चित्रपट सृष्टीमधला तो जो कॅमेरा आहे ना तो किती लोकांना स्वीकारेल ह्याची तुम्ही खात्री नाही देऊ शकत. जस्ट बिकॉज आय फील दॅट नो माय ब्रदर इज व्हेरी टॅलेंटेड सो ही इज गोइंग टू बी अ सुपरस्टार, असं नाही होत. तुमच्या कॅमेरानेच तुम्हाला ठरवावं लागतं तुम्ही सुपरस्टार आहात का नाही. एकदा कॅमेराने ऍक्सेप्ट केलं तर दुसरी गोष्ट येते तुम्हाला पब्लिकने ऍक्सेप्ट करायला पाहिजे. हे महत्वाचं. कॅमेराने ऍक्सेप्ट करणं म्हणजे काय, त्या कॅमेरावर तुम्ही तुमचा स्क्रीन प्रेझेन्स, तुमचा 1.5 मिनिटाचा जरी रोल असेल ना तर तो स्क्रीन प्रेझेन्स अगदी ठळक पाहिजे. तो जर झाला तर दॅट मीन्स तुम्हाला ह्या कॅमेराने स्वीकारले. त्याच्यानंतर तुमच्या कॅमेराने तुम्हाला स्वीकारल्यामुळे तुम्ही ठळक दिसणार आहात, तर तुमच्या पब्लिकने तुम्हाला स्वीकारलं पाहिजे. असा तो प्रवास आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही मुंबईसारख्या ठिकाणी जेव्हा स्ट्रगल करायला येतात तेव्हा तुमची खायची, प्यायची, राहायची व्यवस्था, तुमचं सुरक्षा अतिशय महत्त्वाची. हे 10 दिवसात स्ट्रगल संपणार आहे का 10 वर्षात संपणार आहे कुणाला माहित नाही. असं होऊ शकतं की एखादी अभिनेत्री माझ्यासारखी एका रात्रीत स्टार झाली, गंगी, पण पुढचे काही वर्ष मला किती त्रास झाला. मला स्वतःचा चित्रपट घेऊन यायला लागला अक्षरशः, बरोबर ना. पण त्यातनंही म्हणजे आम्ही असं बेछूट होतो, कारण ह्या क्षेत्रामध्ये असं आहे की माझा फायदा होईल, मी असं करेन तसं नाही. कम्प्लीट नशिबावर आणि तुमच्या हार्डवर्कवर आहे. हार्डवर्क माझ्यात कमी नव्हतं, पण नशिबाची कमी राहिली ना त्यावेळेस मला नाही कळलं. आता मी तुम्हाला सांगू शकते की हे करा, हे नका करू. त्यावेळेस मला माझा कोणी गुरु नव्हता ना, मला गाईड करणारं कोणी नव्हतं. त्यामुळे हे जे 5-7 वर्ष खूप गेले ना वाया, ते इतर मुलांचे नाही गेले पाहिजे. तुमच्या मुलांना फेल्युअर स्वीकारायला शिकवा. पहिली गोष्ट, तुम्ही जर अपयशी होऊ शकता हे जर तुमच्या मनावर बिंबवता आलं तुम्हाला, तर तुम्हाला यश सहज पचवता येतं. अगदी खरं. प्रत्येक जणाला स्टार व्हायचंय असं नसतं. तुम्ही स्वतः आपल्यातच एक स्टार असता. फक्त तुम्हाला कोणीतरी 4 लोकांनी स्टार म्हटल्याने तुम्ही स्टार होत नसता. बरोबर आहे. तो आत्मविश्वास राहू द्या. अति आत्मविश्वास योग्य नाही, तसाच कमी आत्मविश्वास योग्य नाही. तुम्ही कुणाला इतकं महत्त्व देऊ नका किंवा तुम्ही आयुष्यामध्ये कुणाला इतकी परमिशन देऊ नका की एक सर्टन अमाऊंट ऑफ पीपल विल से दॅट यू आर अ स्टार, यू आर द बेस्ट अँड देन यू आर बेस्ट. नो, हॅव दॅट फेथ इन युअर सेल्फ फर्स्ट. तुम्हाला स्वतःला वाटलं पाहिजे मी बेस्ट आहे, आणि मग त्या बेस्टच्या हिशोबाने वागा पण तसे. काही लोकांना काही येत नसतं, काही समजत नसतं, पण उगाच ओव्हर कॉन्फिडन्स घेऊन फिरतात. तेही योग्य नाही. त्यामुळे विचार करून या. ही गंमत नाहीये. तुमचं शिक्षण पूर्ण करा, सगळ्यात महत्त्वाचं. दुसरी गोष्ट, ज्या क्षेत्रात तुम्हाला यायचंय त्या क्षेत्रात निपुण राहा आणि ऑलवेज बी अ लर्नर. खूप मला तर मी गंगी आहे, मी खूप मोठे स्टार झाले, मला महाराष्ट्रात बघा 10 सिनेमे करून जेवढे यश मिळतं तेवढं मला एकात मिळालंय, मग मी बेस्ट आहे का? तर नाही.
आता माझा पुढचा सिनेमा असेल तेव्हा मी माझ्या दिग्दर्शकाला सरेंडर्ड असणारे एक विद्यार्थी असणार आहे. बाबा मला भीतीच वाटते. तुम्ही आता माझी इंटरव्ह्यू घेत होते ना, तर मला 2 मिनिटं असं झालं. ते व्हायला पाहिजे, ती गरज आहे. बरोबर. अति आत्मविश्वासही योग्य नाही. परंतु मी सांगते, तुम्हाला वाटतंय तुम्हाला इंडस्ट्रीत यश मिळणार आहे म्हणून इथे येऊ नका. अपयश आणि यश हे समांतर दिसू द्या. स्ट्रगल करायची तयारी ठेवा आणि वाट बघा की तुम्हाला कुठे संधी मिळते. मग एकदा संधी मिळाल्यानंतर तिचं सोनं करायला मागे नाही का हट. बरोबर. हा, ते जर करण्यात सस्टेन करण्यात 1 वर्ष असो नाही तर 10 वर्ष असो, तुम्हाला जर इथे पाय रोवण्याची जर तुमच्यात हिंमत असेल तर ह्या क्षेत्रात या, अन्यथा नका येऊ. बरोबर. खूप छान सल्ला दिला तुम्ही मॅडम. अभिनेत्री म्हणून काय वारसा मागे ठेवाल? मी कोण ठेवणारी वारसा, मी काम करणार. माझी खूप इच्छा असेल तुमच्या ह्या मुलाखतीच्या माध्यमातून मला तमाम निर्मात्यांना, दिग्दर्शकांना सांगावंसं वाटेल, कथा लेखकांना सांगावंसं वाटेल की खूप चांगले चांगले प्रोजेक्ट ज्यांच्या कुणाकडे असतील कृपा करून मला अप्रोच करा. मला चांगल्या कामाची भूक आहे, काही चॅलेंजिंग कामाची भूक आहे. मला तेच आणि सततचं काही ज्याच्यात करायला काही नाही असं काही करायचं नाही आहे. म्हणून मी फक्त अगदी निवडक भूमिका करते. पण तुमच्या माध्यमातून सांगते की असं कोणीही चांगले प्रोजेक्ट काय करणार असेल तर मी आय एम व्हेरी मच ओपन टू इट. आणि वारसा मी मागे सोडू नाही शकत. मला जे काही मी करेन, मी अभिनय असेल, माझं समाजकार्य असेल, माझं जेही काही कार्य करत असेल मी, त्यात मी जास्तीत जास्त प्रामाणिक योगदान जर दिलं तर तो आपोआप वारसा क्रिएट होईल. जसं की माझ्या वडिलांनी, ते माझे हिरो आहेत हे मला कधीच त्यांनी सांगितलं नाही की मला आयडॉलाइज कर, किंवा आमच्या घरातील मोठे मोठे लोक असतील, माझ्या नात्यात काही माणसं जे माझे आयडॉल्स आहेत खऱ्या अर्थाने. माझी मावशी असेल, म्हणजे मला आई समान आहेत, किरणताई वळसे पाटील, किंवा आमच्या बेनके नानी असतील, किंवा माझी स्वतःची माझी आई असेल, किंवा आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार असतील, किंवा देवेंद्र फडणवीस असतील, किंवा वेगवेगळे लोक आहेत ज्यांना मी खूप लहानपणापासून ऑब्झर्व केलेत आणि प्रचंड मला शिकायला मिळालेलं आहे. आणि मी खूप मानते ह्या लोकांना. राजकीय नाही, माणूस असू दे पर्सनॅलिटी राजकीय, पण मी घरातली एक मुलगी म्हणून, त्यांची कन्या म्हणून, त्यांनी जसं वागलंय त्यांचा जो वारसा आहे तो माझ्याकडे आलेला आहे. ते मी बघून शिकलेली आहे. तसंच मी जसं जसं माझं काम करेल आणि जसं जसं मी प्रामाणिकपणे माझं काम करत जाईल, तसं मला असं वाटतं माझ्या नंतर येणाऱ्या पिढीला तो आपोआप वारसा वाटेल. कुणाला तरी वाटेलच नक्की की हिच्यासारखं जगायला हवं. वा वा. राजश्रीताई, तुम्ही निर्माते म्हणून पण काम केलेलं आहे. सिटीझन चित्रपट तुमचा. जी. त्या प्रवासाबद्दल काय सांगाल? निर्माता झाल्यामुळे एक खूप चांगली गोष्ट अशी झाली, म्हणजे आधीपासून मी थोडीशी भावनिक आहे म्हणजे कोणतंही काम करताना. परंतु निर्माता जेव्हा एखादा कलाकार होतो तेव्हा तो पैसा, एक रुपया, अगदी वेळ, तुमचं त्या पूर्ण प्रोजेक्टशी संबंधित काम करणारा तुमचा स्पॉट बॉय पासून प्रत्येकाची अतिशय चांगली जाणीव होते. हा तुम्हाला, म्हणजे कलाकार जेव्हा प्रोड्युसर बनतो ना, प्रोड्युसर बनणं म्हणजे नाव नव्हे. बरोबर. जेव्हा स्वतःच्या खिशातले कष्टाचे पैसे वापरून जेव्हा एखादा निर्माता झालेला असतो, खरंय, तेव्हा तुम्ही तो रोजगार उपलब्धी करता. एक चित्रपट जेव्हा बनतो तेव्हा कमीत कमी 70 ते 80 लोक त्या प्रोजेक्टवर काम करतात. बरोबर. हा, त्याच्यामुळे तुम्ही ह्या सर्व घरांचं कुठेतरी पालन पोषण करत असता. खरंय. आणि ही जी भावना, सद्भावना असते, तुम्ही जास्त यू बिकम मोर ह्युमन इन नेचर. आपल्यात कुठेतरी ते मागे पडलेलं असतं ना. ते निर्माता बनल्यानंतर तुम्हाला कलाकारांच्या भावना देखील समजतात, तुम्हाला टेक्निशियन्सच्या भावना समजतात, तुम्हाला पैशाचं महत्त्व येतं. तुम्ही प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे आणि डिसिप्लिननी करायला लागता. त्यामुळे मी इतर कोणत्याही प्रोड्युसरकडे जेव्हा मी काम करेन तेव्हा मी जर XYZ अमाऊंट घेतली असेल तर मी त्याच्यापेक्षा डबल डिलिव्हर करणार ॲज अ प्रोड्युसर, सांगते मी तुम्हाला. बरोबर. म्हणजे मी बघितले बरेच कलाकार, आमचे सहयोगी कलाकार असतात किंवा काय, प्रमोशनला प्रचंड त्रास देतात सगळे प्रोड्युसरला. मी बघितलंय आणि त्याची झळ मी माझ्याही वेळेस घेतलेली. अच्छा. तुम्हाला प्रोड्युसर, तुमचा सिनेमा आहे, एक तर पहिली गोष्ट दिग्दर्शक आणि प्रोड्युसर, रायटर
हे हल्ली हल्ली नावं यायला लागलीत बाहेर, परंतु हे पडद्यामागची लोक आहेत. बरोबर. तुम्हाला तुमची भूमिका आणि तुमचं निश्चितच कलाकाराचे कष्ट असतात, पण तुम्हाला त्या सिनेमाच्या उपलब्धीमुळे तुम्ही स्टार बनता. बरोबर. तुमची जबाबदारी आहे स्वतःची की तुम्ही त्या पिक्चरला प्रमोट केलं पाहिजे, कारण तुमचं नाव मोठं होतं, प्रोड्युसरचं नाही होत. प्रोड्युसरला मी बघितलंय ताई, हात जोडताना बघितलंय मी, कलाकारांना विनंती करताना की प्लीज डेट्स द्या आणि प्रमोशनला चला. मग त्याच्यासाठी आम्ही एवढे पैसे मोजतो, तेवढे पैसे मोजतो. माझं तर फार परखड मत आहे की तुम्ही एक लमसम अमाऊंट आहे ॲज अ कलाकार, तुम्ही अख्ख्या प्रोजेक्टची मिळून घेतली पाहिजे, फी घेतली पाहिजे. कष्ट आहेत तुमचे, फुकट नका करू काही. परंतु तुम्ही त्या प्रोड्युसरला हात जोडायला लावू नका तुमचे पिक्चर प्रमोशन करताना, कारण त्या पिक्चरने तुम्ही स्वतःलाच प्रमोट करताय. बरोबर. तुम्हाला पब्लिसिटी हवी आहे, तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर जाऊन ॲज अ स्टार वागायचंय, मग तुम्ही प्रमोशन केलंच पाहिजे. टू प्रमोट अ फिल्म कॅन नॉट बी अ बिग टास्क ना, ते रुटीन मध्ये असलं पाहिजे. हे मला निर्माते म्हणून खूप लागलेली गोष्ट आहे. आणि कलाकार म्हणून मी जेवढे पण काय 5-6 सिनेमांमध्ये काम केलं असेल आणि मला प्रमोशनला बोलवलं असेल, मी कधीच आडेवेडे घेत नाही, कधीच नाही आडेवेडे घेत. मी कधी 1 रुपयाने पण म्हणत नाही. तर काही लोक हे पण म्हणू शकतील की अरे तुम्हाला घरी काही कमी आहे, असं नाहीये ताई. माझे कष्ट आहेत. बरोबर आहे. मी पण प्रमोशनला येणार तर माझा पेट्रोल खर्च असेल किंवा मी जशी कशी येईल, माझं खाणं असेल, जे काय असं माझी टीम असते, एका सर्टन वेने कपडे घालायचे असतात, दिसायचं असतं, परंतु ते तुमचं कर्तव्य आहे. अगदी. चित्रपटाला तुम्ही 100% तुमच्या निर्मात्याला न्याय दिला पाहिजे आणि त्या मताचीच मी आहे. त्यामुळे प्रोडक्शन तुम्ही कुठलीही कितीही तुमचे चार्जेस द्या, कितीही घ्या, परंतु तुम्ही प्रोड्युसरला हात जोडायला लावता कामा नये की ही सिनेमा प्रमोट करायला या प्लीज. ती कुठेतरी गोष्ट मला निर्माता म्हणून मला ती खटकते. पण ह्या सगळ्या गोष्टीतनं मी खूप शिकले आणि ही मी निर्माता नसती झाली ना तर मला एवढं शिकायला नसतं मिळालं. त्यामुळे मला खूप आवडेल, म्हणजे इथून पुढे तर मी असं ठरवलंय की कोण चांगले कामं घेऊन या, नाही तर नका येऊ, परंतु माझी निर्माती म्हणून किंवा माझा जो ग्रुप आहे, आम्ही जे टेक्निशियन्स आणि आमचे जे मित्र परिवार आहे, आम्ही काही ना काही कलेची सेवा करत राहणार. खूप छान. सध्या सोशल मीडियाचं जग आहे जी, आणि ह्या जगामध्ये तुम्ही त्यापासून फार अलिप्त आहात, तर यातून एक संदेश काय द्याल तुम्ही? आत्ता खूप त्याचा गैरवापरही होतोय, आपण पाहतोय. दूर राहणं तर मला तर चांगलंच वाटतंय, पण तरीही तुम्ही अभिनेत्री म्हणून त्या क्षेत्रापासून एवढ्या दूर आहात, तर त्यासाठी एक चांगला संदेश. ताई मी खरं सांगू का की मला शिकावं लागणार आहे. एका साईडने माझं एक मन नेहमी सांगतं की हे अतिरेक पण हा टाळला पाहिजे, परंतु दुसरी बाजू अशी की मी ज्या क्षेत्रामध्ये आहे तर माझं कार्य पोचलं पाहिजे लोकांचं. खूप लोकांना मी काही करते हेच माहीत नाहीये. कारण आता आपले पंतप्रधान असतील किंवा अमिताभ बच्चन जी असतील किंवा कोणी असेल, कुठे ना कुठे सोशल मीडियावर सगळेजण ॲक्टिवेटेड आहेत म्हणून ते आपल्याशी कनेक्टेड आहेत. तर कुठेतरी मी शिकणार आहे ही गोष्ट. मला निश्चितच ह्याच्या आत्ताचं फारच म्हणजे पुअर लेवलला मी कनेक्टेड आहे, पण माझं एक तुम्हाला सांगते, मी राज्यभर प्रवास करत असते तर माझा 1-on-1 कनेक्ट प्रचंड तगडा आहे. म्हणजे मी सोशल मीडियावर नसल्यामुळे माझ्या आम जनतेला किंवा माझ्या फॅन्सला मी माहीत नाही असं नाही. हा गैरसमज फक्त चित्रपट सृष्टीतील आणि काही मीडियातील लोकांना असं वाटत असेल की ही नाही आहे, परंतु तळागाळामध्ये जर जाऊन तुम्ही पत्रकारांनी सुद्धा जर माहिती घेतली तर तुमच्या लक्षात येईल की राजश्री लांडगे इज व्हेरी मच ॲक्टिव्ह एव्हरीवेअर. पण निश्चितच मला ते शिकायला ह्याच्यापेक्षा निश्चित मी असलं पाहिजे. परंतु अगदीच तुम्ही मला म्हणाल की रोजचा नाश्ता काहीतरी डेकोरेटिव्ह म्हणजे त्याचा फोटो मी फार तर माझ्या स्वतःच्या व्हॉट्सअपच्या डीपीला लावू शकेल, पण ते इंस्टाग्रामवर फेसबुकवर मी काय खाल्लंय, माझी लाईफस्टाईल कशी आहे, मला कशी व्यायाम करते, मी कसं काय हे मी फार तर माझ्यापुरतं करू शकते. पण मला बेसिकली कारण मी तसं जर पाहायला गेलं ताई तर माझं चित्रपट सृष्टीच्या बरोबरीने बाकीचं काम एवढं आहे की तुम्ही जर माझ्यासोबत समजा एक 7-8 दिवस राहिलात, मी तुम्हाला इन्व्हाइट करते, माझ्याबरोबर 7-8 दिवस स्पेंड करा, तुमच्या लक्षात येईल प्रत्येक फ्रेम कॅप्चरेबल आहे. प्रत्येक फ्रेम कॅप्चरेबल. 24 तासामधले माझे
16 ते 17 तास असे आहेत की इतर कोणताही कलाकार किंवा इतर ज्याला कोणाला पब्लिसिटी पाहिजे ना, तो एक टीमच हायर करून सोबत चालेल. कारण माझं चिखलात हात घालणं असतं, माझं लोकांमध्ये आवरणं असतं, माझं अशा ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या PR शी संबंधित नाहीत, पण माझं रोजचं लाईफच PR कॅप्चर करू शकेल इतकं ॲक्टिव्हिटीज आहेत. पण मला नाही माहिती हे मी कसं, ते वारीत चालताना कसं मी वारीत चालले. माझे आजोबा वारकरी, एका वारकरी संप्रदायातले वारकरी कुटुंबातल्या व्यक्तींनी वारीमध्ये जाणं, अन्नदान करणं किंवा त्यांच्याबरोबर टाईम घालवणं हा मोठा विषय आहे का? हे रुटीन आहे आपलं, रुटीन आहे. आपण त्या कुटुंबातले आहोत, बरोबर? तुम्ही पण त्यातले आहात म्हणून मी एवढं बोलू शकते तुमच्याशी. मग हे कसं पब्लिसिटी करायची हा जिव्हाळ्याचा विषय. अगदी खरंय. मी जर पादुकांवर डोकं ठेवतेय तर ना मी राजकीय व्यक्ती की मी त्याची पब्लिसिटी केली पाहिजे, आणि ना मी त्याच्यामुळे माझं सिनेमामध्ये नाव वाढणार आहे का? ही कुठेतरी गल्लत केली आहे सगळ्यांनी. राजकीय नेत्यांना, समाज कार्यकर्त्यांना ह्याची पब्लिसिटी करणं अनिवार्य आहे, कारण ते लोकांमध्ये असतात, जनतेत असल्याचं त्यांना ते करावं लागतं. ते इट्स अ पार्ट ऑफ देअर जॉब. मी कलाकार आहे, चित्रपट सृष्टीमध्ये मी आहे, माझं काय जॉब आहे ह्याच्याशी संबंधित? तर हे कुठेतरी तात्विक गोष्टी आहेत. आता ते शेतात चालली आहे मी, माझं स्वतःच शेत आहे, त्याच्यात मी चालल्याची पब्लिसिटी काय करायची सांगा बरं? मला शेत कोणी गिफ्ट केलेलं नाहीये, आमचं घरगुती व्यवसाय आहे शेती. शेतात डाळिंब येतात, ऊस लावतो, तूर लावतो, काय काय करतो, खरीप रब्बी सगळं समजतं आम्हाला, त्याची पब्लिसिटी कशी करायची? बरोबर. त्यामुळे ते शिकायचंय मला. पण निश्चितच मी ह्या वर्षभरामध्ये ह्याची कुठलं तरी सुवर्ण मध्य साधणार, जेणेकरून मला माझी पर्सनॅलिटी बदलली आहे आणि काहीतरी फेक आहे हे पण नाही झालं पाहिजे. ऍट द सेम टाइम अगदीच अलिप्त आहे ना मी, हेही नको व्हायला. ह्याचं कुठेतरी सांगड घालायचं जरूर मी प्रयत्न करेन. यालाच निगडीत एक प्रश्न आहे की ट्रोलिंग हे प्रमाण खूप वाढलंय आता. ट्रोलिंग काही नसतानाही त्या व्यक्तीबद्दल चुकीचं बोललं जातं, याबद्दल तुम्ही थोडक्यात काय सांगाल? तुम्ही जर मला सोशल नेटवर्किंगवर लास्ट काही वर्ष जर मागे पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल, फेसबुकवर मी बऱ्यापैकी ऍक्टिव्ह व्हायला सुरुवात केली होती. तर मी सर्व जाती धर्म समभाव, मला व्यक्ती महत्वाचा आहे. बरोबर. मला कुठलं कार्यप्रणाली महत्वाची माझ्यासाठी त्या व्यक्तीने केलेली, मग तो आदिवासी असो, हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, शीख असो, काय असो, माझं त्या माणसाशी काय आहे याला महत्व आहे. तो माणूस चांगला किंवा वाईट असतो, पण हे सगळं करत असताना मी जर कलाकार आहे, लोकांना पण एक गोष्ट समजायला पाहिजे, मी मराठी आहे, मी मराठा समाजाची आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे काही कुठल्या एका समाजाचा मक्ता नाहीये. बरोबर. जरी मी मराठा असले, 96 कुळी मराठा आहे मी, पण छत्रपती मी खिशात घेऊन नाही फिरत. बरोबर. छत्रपतींना मानाचा मुजरा द्यायचा अधिकार जेवढा मराठा समाजाला आहे तेवढाच प्रत्येकाला आहे. कारण की हिंदवी स्वराज्याची जेव्हा आपण भाषा करतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती बरोबर ना सामावून घेतलेला आहे, आणि कुठल्याही धर्माचा कधीही आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही कुठल्या समाजाचा आकस त्रागा केलेला नाही. तुम्ही आणि मी, आपली ती लायकीच नाहीये की आपण छत्रपतींवर बोलावं, पहिली गोष्ट. पण त्याचा अर्थ हा नाहीये की तुम्ही, जर मी ईद मुबारक केले आणि जर मी हॅपी दिवाळी करते, जर मी गणपती मानते, जर मी सगळं मानते, तर तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांची पोस्ट टाकली नाही म्हणून तुम्ही तुमचाच समाजातल्या मुलीच्या अंगावर येणं, हा कुठला मराठा समाज आहे? म्हणजे तुमच्या अमुक एका ग्रुपनी संभाजी महाराजांचा मक्ता घेतलाय, अमुक एका ग्रुपनी छत्रपतींचा मक्ता घेतलाय, अमुक एका ग्रुपनी नाही हो. आपण सगळे त्यांच्यातलं एखादं एवढा टक्का जरी आपल्याला वागता आलं ना, छत्रपती संभाजी महाराज असो, नाही तर छत्रपती, सिनेमामुळे रिस्पेक्ट नाही देऊ शकत मी एखाद्या व्यक्तीला. बरोबर. जस्ट बिकॉज एक खूप सुंदर चित्रपट आला छावा म्हणून छत्रपती संभाजी महाराज ग्रेट झालेत का? नाही. ते देवांच्या पुढे जितकं आपण नतमस्तक होऊ तेवढं नतमस्तक माझी योग्यताच नाहीये की मी त्यांच्याबद्दल काय बोलू. मी अतिशय सर्वसामान्य व्यक्ती आहे आणि मला भूषण आहे की मी ते ह्या तमाम आपण ह्या महिला ज्या आहोत ते त्यांच्याच कन्या आहोत आपण कुठे ना कुठे.
तर तो वारसा जपताना हे ट्रोलिंग आणि हे ते अजिबात नाही. हे थोडंसं इतकं संकुचित वागून चालत नाही. बरोबर. इतकं संकुचित, इतकं हेवे दावे, इतके अशा पद्धतीने नाही करायचं. पण ॲट द सेम टाइम तुम्ही हे पण बघितलं असेल, जेव्हा मी थोडंफार सोशल नेटवर्किंग करत होते तर मीच आहे ती व्यक्ती, महाराष्ट्रातली एकमेव अभिनेत्री मी असेल की जिने जेव्हा मराठा समाजावर खूप मोठं ट्रोलिंग झालं होतं, एक सिनेमा आला होता सैराट नावाचा. सिनेमाची गाणी अजय अतुल अतिशय उत्कृष्ट केला गेला तो सिनेमा, किंवा काय त्याच्या पब्लिसिटीला, त्याच्या यशाला नतमस्तक आहे मी एक कलाकार म्हणून. परंतु त्यांनी, तुम्हाला आठवत असेल कदाचित, व्हॉट्सअप वॉर पेटला होता. सर्व पाटील म्हणजे बाईवाड्यावर या, सर्व मराठा समाज म्हणजे मराठा समाज म्हणजे राजकारण, मराठा समाज म्हणजे बागायती शेती, आणि म्हणजे ह्यांना मराठा समाजाला लायसन्सच आहे वाईट वागायने, आपण किती विद्रूप आहोत. हे माझ्या समाजाबद्दल जेव्हा बोललं गेलं तेव्हा मी एकमेव अभिनेत्री, महाराष्ट्रातली तमाम मराठ्यांना मला हा प्रश्न विचारायचा आहे, त्यावेळेला किती महिला अशा होत्या ज्यांनी चित्रपटसृष्टीत कार्यरत असताना सुद्धा परखड मतं मांडली होती. मी खुलेआम, मग मोठे मोठे वृत्तपत्र असतील, सकाळ असेल, सगळीकडे तुम्ही जर पाहिलं दस्तावेज तुम्हाला सापडेल माझ्या वक्तव्यांचा. मी सगळ्यांना सांगितलं होतं, चित्रपट माध्यमाचा उपयोग जर समाजात तेढ निर्माण करण्यासाठी होत असेल तर मी अशा समाजाला मानत नाही, मी अशा चित्रपटाला मानत नाही, मग तो किती यशस्वी हो. बरोबर. तुमचे खिशे किती पण भरू दे, तुमची कला किती पण योग्य असू दे, पण त्याच्याने जर दंगली पेटणार असतील तर मी एक निर्माती म्हणून आणि मी एक कलाकार म्हणून अशा कलाकारांना, अशा निर्मात्यांना आणि अशा पद्धतीच्या कलाकृतीला मी साथ देत नाही. आणि हे खूप बोल्ड वक्तव्य होतं त्यावेळेस. चुकीचं होतं का माझं? नाही, बरोबर आहे. त्याच्यानंतर बलात्कार झाले, त्याच्यानंतर बऱ्याच अनुसूचित जाती धर्माच्या लोकांवर ॲट्रॉसिटी, हे ते. हे बघा, हा व्यक्तित्वाचा विषय आहे. बरोबर. कोणा बलात्कार ही विकृती आहे. विकृत माणूस कोणत्याही समाजाचा असू शकतो ना ताई. हो, कुठल्याही समाजाचा असू शकतो, कोणत्याही धर्माचा असू शकतो. त्याचा संबंध माझ्या मराठा समाजाला टार्गेट करण्याचं काय आहे? नाहीच, काहीच नाही विषय. मग मला ट्रोलर हे नाही म्हणू शकत ना की काय ताई तुम्ही तर एकदम खंद्या आपल्या समाजाला चेहरा आहात, तुम्ही सगळ्या मराठी, तमाम मराठी लोकांचा तुम्ही चेहरा आहात, आणि तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा मानाचा मुजरा. अरे म्हणलं, मानाचा मुजरा अपलोड तर होऊ दे, दम तर काढ. तुम्ही कोण ठरवणार आहे माझी भावना, सद्भावना जे काय आहे? आणि मग तुम्ही ट्रोल करताना हे बघता का की जेव्हा जेव्हा माझ्या समाजावर, माझ्या मराठी लोकांमध्ये, हेही माझेच आहेत, जिच्यावर बलात्कार झाला हेही माझेच आहेत, आणि ज्यांनी केला तेही जर आपल्या समाजातले असतील तर ही विकृती मिटली पाहिजे. त्यावर बोला ना. हे काय तुम्ही आपसत चिखलफेक करता आणि ट्रोलिंग करता, आणि मग चित्रपट निर्मात्यांनी चित्रपट क्षेत्रात जस्ट पब्लिसिटी तुमच्या सिनेमाची वाढवायची म्हणून तुम्ही ते तेढ येणारे व्हॉट्सअप टाकणं, आणि मराठा समाज किती बेकार आहे. आणि पाटील म्हणजे, अरे मी राजश्री लांडगे पाटील आहे आणि मला भूषण आहे. माझ्या समाजामध्ये स्त्रियांना जो रिस्पेक्ट आहे तो इतर समाजात कितपत आहे मला माहीत नाही, पण मी एक बघते, आमच्याकडे सुना असो, आई असो, आजी असो, मुलगी असो, कोणाची, आमच्याकडे लहान मुलांपासून प्रत्येकाला, स्त्रीला खूपच मान सन्मानाने वागवलं जातं. मग तो कोणताही समाज असो, आपल्या मराठी कुटुंबांमध्ये, मराठी समाजामध्ये, मग कोणतीही जात पोट जात असू दे, मराठाच नाही म्हणते, आपल्याकडे स्त्रियांना जितका खुलेआम महाराष्ट्रामध्ये रिस्पेक्ट आहे, इज्जत दिली जाते कार्यक्षेत्रामध्ये प्रत्येक, तेवढं इतर ठिकाणी बघायला मिळते का? नाही मिळत. त्याच्यामुळे ह्या क्षेत्रातल्या लोकांनी माझा हात जोडून कळकळीची विनंती आहे, प्लीज इंटरनल वॉर क्रिएट करू नका. बरोबर. कला क्षेत्र हे खूप मोठं क्षेत्र आहे. तुम्ही जे म्हणता, तुम्ही जे मांडता हे समाजापर्यंत पोचतं फार पटकन. जेव्हा एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याला सभा घेतात, काही हजारो, काही लाखो, फार फार तर लोक जमा होतात, पण चित्रपट क्षेत्र हे असं माध्यम आहे की तुम्ही बोलता आणि ते काळजाला भिडतं. अगदी खरं. दूर दूरपर्यंत
लाखो करोडोची जनता तुम्हाला बघते ते, आणि मांडताना असं काही मांडू नका ज्याच्यामुळे तुम्ही जातीय तेढ निर्माण कराल. फार वाईट आहे हे. आणि मला हे सांगतानाही डोळ्यात पाणी येतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये चित्रपट गाजवण्यासाठी अशा पद्धतीचा पब्लिसिटी स्टंट मी तरी निर्माती म्हणून करणार नाही. ज्या दिवशी मला असं वाटेल की माझ्या कुठल्या वाक्यामुळे, माझ्या कुठल्या कार्यपद्धतीमुळे समाजात तेढ निर्माण होतो, मी ते कार्य सोडून देईन आणि घरी बसेन. पण हे मी कधीच सपोर्ट करत नाही. त्यामुळे ट्रोलर्सनी ना थोडंसं टाळ्यावर पाहिजे भान. ट्रोलर्सला मी मानत नाही, कारण त्यांना फार रिकामा वेळ असतो ट्रोलिंग करणं. तो माणूस कशातून चाललाय आणि काय करण्यात चाललाय हे ज्याची त्याची लढत असते, ज्याचं त्याचा संघर्ष असतो. तुम्हाला तो संघर्ष तुमच्या घरात बसून टॉयलेट सीटवर तुम्ही ट्रोलिंग करता बसून, आणि ज्याच्यावर करताय त्याचं कार्य हे तुम्हाला माहित नाहीये. अगदी खरं. आणि दुसरीकडे जी लोक खूप समाजाचा चेहरा घेऊन फिरतात ना, त्यांनी सुद्धा आपल्यावर जबाबदारी, आपल्याला ट्रोलर्स येतात किंवा आपल्याकडे बघितलं जाते ह्याचं भान ठेवलं पाहिजे वावरताना. दोन्हीकडून आहे त्या गोष्टी. त्याच्यामुळे मी ताई त्या मगाच्या प्रश्नाचं सांगते, मी नाही आहे त्याच्यातच ते बरं आहे. हो हो हो. माझ्या चित्रपटाशी संबंधित जेवढी पब्लिसिटी गरजेची आहे किंवा माझं सामाजिक कार्य, आता बऱ्याचदा असं असतं की सामाजिक कार्य करताना ते जर माझं कार्य कोणाला दिसलं नाही तर मी मदत घेणार कशी? मी एकटी मी म्हणून चालत नाही ना. तुम्हाला जेव्हा मोठं काम करायचं असतं तेव्हा लोक तुम्हाला घेऊन, इट्स अ टीमवर्क. माझ्या पब्लिसिटी न करण्याच्या पद्धतीमुळे बाकीच्यांचं नुकसान मी नाही करू शकत. मग अशा वेळेला मी पब्लिसिटी केलीच पाहिजे. बरोबर. परंतु हे ट्रोलर वगैरे नाही मानत. खूप छान बोललात या विषयावर. पण तुम्ही सगळंच एकूण संभाषण खूप छान झालेलं आहे. गंगीसाठी मिळालेली खास कॉम्प्लिमेंट. गंगेशी संबंधित मला कॉम्प्लिमेंट्स म्हणाल तर बाबासाहेब पुरंदरे, प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे, आपले माजी गृहमंत्री RR आबा, आणि असे बरेच नामचीन लोक. पण ह्या तिघांची मला आठवण जास्त यासाठी आहे की प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे यांचे कोण, आम्हीच स्वतः फॅन, आणि आम्ही त्यांच्याशी बोलायला कधी मिळेल असं वाटलं नव्हतं. पण त्यांनी मला स्वतः कॉल केलं तर मी कोण, नौखी कलाकार, आणि त्यांनी मला स्वतः दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या होत्या. आणि त्यांनी मला सांगितलं होतं की तुझ्यासाठी मी काही करेन. नंतर ते वारले वगैरे, पण मला आवडलं असतं, त्यांचं मार्गदर्शन मला मिळालं असतं. आणि असंच मी कोल्हापूरहून पुण्याकडे प्रवास करत होते तेव्हा आपले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे जी आहेत त्यांचा मला कॉल आला होता. आणि त्यांनी मला आजही मला त्यांची वाक्य आठवतात. कारमध्ये म्हणजे मी थबकली. मला असं वाटलं काहीतरी, जसं कसं डायरेक्ट कोण फोन कर, त्यांचा माणूस बोलेल किंवा कोण, तसं नाही. त्यांनी स्वतः कॉल केला होता. त्यांनी म्हणे की तुझा चित्रपट लागला आहे आणि मी चॅनल चेंज करत होतो पण तुझा ठसकेबाज आवाज ऐकला म्हणून मी तो थांबवला आणि मी 10 मिनिटं 15 मिनिटं झाले मी चित्रपट बघत नाही पण हा बघितला आणि मी लगेच म्हटलं ही मुलगी कोण आहे, मला हिच्याशी बोलायचं आहे. आणि त्यांनी मला तोंड भरून आशीर्वाद दिले. आणि RR आबा पाटील जे आपले त्यांनी मला सांगितलं होतं, गृहमंत्री होते ते, त्यांच्याच बंगल्यावरून चहा पिताना त्यांनी मला सांगितलं होतं की मला म्हणे ताई तुम्ही पुन्हा चित्रपटात काम करणार आहात का, ह्या क्षेत्रात येणार आहात का, नाही येणार आहात. मी म्हटलं आबा माहीत नाही, तर कशी संधी मिळेल त्या पद्धतीने. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही काम करा नाही तर न करा. त्यांनी मला अरे कधीच हाक मारली नाही. त्यांनी मला सांगितलं माझ्यासाठी, माझी नंबर 1 हिरोईन जर कोण असेल माझ्यासाठी तर ती सदैव तुम्ही असाल आणि मरेपर्यंत, हिंदी असो मराठी असो कोणी असो, माझ्यासाठी माझी गंगी म्हणजेच माझी स्टार आहे. हे खूप मला खूप ह्याच्याने प्रोत्साहन मिळालं होतं. आणखीन एका व्यक्तीचं तर आपल्याच भागातले आहेत, दुर्गाताई तांबे ज्या आहेत, त्यांनी मला फोनवर डायलॉग म्हणून दाखवला होता. आम्ही म्हटलं मावशी काय, अगं काय तू गंगेन. त्यांनी त्या स्वतः एक उत्कृष्ट कलाकार आहेत, ते राजकारणात असो पण ते स्वतः उत्कृष्ट कलाकार आहेत. त्यांनी पण माझी नक्कल करून दाखवली होती मला. हेही खूप माझ्यासाठी प्रोत्साहन द्यायचं होतं. एकदा माननीय अजितदादा पवार मला म्हणाले होते की ते म्हणलं तू, म्हणजे त्यांचं असं होतं की मुलीसारखं असल्यामुळे प्रोटेक्टिव्ह असतात ना घरातली वडीलधारी माणसं, तशा पद्धतीने त्यांना वाटायचं चित्रपट सृष्टायलाही मिळतं. आणि आमचे दिग्दर्शक मित्र जे आहेत अमोल शेटगे आणि आमचं सुरेशदादा देशमाने DOP, आम्ही सगळे एकत्र असलो की वेगळ्याच लेवलचे विनोद असतात ते. म्हणजे आम्ही विनोदी नाही आहोत पण विनोद होतात.
राजकारणातली आवडती व्यक्ती? खूप आहेत. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्र फडणवीसजी. राजकारणातली मला जीवाला भावणारी व्यक्ती वडिलांसमान माननीय दिलीपरावजी वळसे पाटील आणि अजितदादा पवार. तुमचे आदर्श कोण आहेत? माझे वडील. चहा की कॉफी? चहा. आलं घालून, आलं आणि गवती चहा घातलेला चहा. वा, आपल्या घरी बोलवू यांना. कडक चहा. कडक चहा. शाकाहारी की मांसाहारी? शाकाहारी. आवडतं फिरण्याचं ठिकाण कोणतं आहे? भारतातलं माझं गाव कळंब. गावाव्यतिरिक्त? हो, गावाव्यतिरिक्त हिमाचलमध्ये कुठे जिकडे शांतता, मेडिटेशन होऊ शकेल, निसर्ग जिकडे आहे तिकडे मला आवडतं. मंडळी, राजश्री ताईंच्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या? आणि हो, गंगी तुम्हाला परत भेटायला येणार आहे बरं का, लवकरच गाढवाचं लग्न पार्ट 2 मध्ये. राजश्री ताईंना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्की कमेंटमध्ये लिहा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात पुढच्या कलाकारासोबत. तोपर्यंत धन्यवाद.